Hello and welcome all of you for the next lecture of income tax. In last lecture we had discussed some of the basic sections under section 80. Now we will continue that particular points. So today we will discuss about section 80 IB. Okay. So what is section 80 IB says? A profit and gains from industrial undertakings, cold storage plant, hotels, scientific research and development, mineral oil concern, housing projects, cold chain facility, multiplex theaters, convention centers, ships, etc. No deduction shall be available to an enterprise which commences the business activity on or after 1/4/2017. बघा, जो काही तुम्हाला प्रॉफिट होतोय, मग तो कोल्ड स्टोरेजचा प्लांट तुमचा असेल समजा, किंवा एखादा हॉटेल असेल तुमचं, किंवा एखादं रिसर्च सेंटर असेल तुमचं, जिथं तुम्ही रिसर्च वगैरे करतात, सायंटिफिक रिसर्च. त्याच्यानंतर मिनरल ऑइल कन्सर्न, मिनरल ऑइल जे बनवतात त्याचं काही बिझनेस असेल तुमचा, प्रोसेसिंगचा वगैरेचा. हाऊसिंग प्रोजेक्ट्सचा एखादा बिझनेस असेल तुमचा, किंवा कोल्ड चेन फॅसिलिटीज जे असतात, जसं कोल्ड स्टोरेज असतात तसं कोल्ड चेन फॅसिलिटीजसुद्धा असतात, किंवा मल्टिप्लेक्स असतील, किंवा थिएटर्स असतील, कन्व्हेन्शन सेंटर असतील, किंवा शिप्स असतील. अशा कोणत्याही बिझनेसमधून जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल, तो प्रॉफिट तुम्हाला इन्कम टॅक्समधून डिडक्शन करता येतो. म्हणजे त्या प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. पण अट अशी आहे की तो बिझनेस कधी सुरू झाला पाहिजे, कमेंट्स म्हणजे सुरू कधी झाला पाहिजे, तर तो बिझनेस सुरू झाला पाहिजे 1 एप्रिल 2017च्या नंतर. 1 एप्रिल 2017च्या अगोदरचा तुमचा असा कोणताही बिझनेस असेल, वरील लिस्टमध्ये दिलेला, या लिस्टमध्ये दिलेला कोणताही बिझनेस असेल, तर त्या बिझनेसवर तुम्हाला डिडक्शन भेटणार नाही. पण जर 1 एप्रिल 2017च्या नंतर तुम्ही असा कोणताही बिझनेस स्टार्ट केला असेल, कोल्ड चेन फॅसिलिटी असतील, थिएटर्स असतील, हॉटेल्स असतील, सायंटिफिक रिसर्च असतील, कन्व्हेन्शन सेंटर असतील, है ना, किंवा मिनरल ऑइलचा बिझनेस असेल तुमचा, तर तुम्हाला डिडक्शन भेटेल. त्याच्यातून तुम्ही जेवढा प्रॉफिट किंवा गेन कमवत आहेत तो पूर्ण तुम्हाला डिडक्शन घेता येईल. पण तो बिझनेस तुम्ही कधी चालू केला पाहिजे, 1 एप्रिल 2017च्या नंतर, तरच तुम्हाला ती फॅसिलिटी आहे सेक्शन 80 IB मध्ये. ओके. आता हे सेक्शन 80 IAB है ना, सेक्शन 80 IAB काय म्हणतं त्याच्यामध्ये? प्रॉफिट अँड गेन्स डिराइव्ड बाय अंडरटेकिंग ऑर एंटरप्राइज फ्रॉम बिझनेस ऑफ डेव्हलपिंग अ स्पेशल इकॉनॉमिक झोन नोटिफाईड ऑन ऑर आफ्टर 1/4/2005. बघा, इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, आणि डेव्हलपिंग कंट्रीचा सर्वात मोठा चॅलेंज असतो इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशन मोठं करण्यासाठी, कोणत्याही देशाला मोठं करण्यासाठी, बिझनेस ऑर्गनायझेशनला मोठं करण्यासाठी बेसिक जी फॅसिलिटी लागते ती आहे इन्फ्रास्ट्रक्चरची. आता डेव्हलपिंग नेशन म्हणजे काय? असा नेशन ज्याच्याकडं आत्ता इन्कम वाढती आहे. अंडर डेव्हलप्ड म्हणजे असे देश ज्यांच्याकडं इन्कम खूप कमी आहे, खर्च खूप जास्त आहेत, त्यांचे खर्चच भागत नाहीत, पैसा खूप कमी आहे त्यांच्याकडं. अंडर डेव्हलप्ड, त्यांचं डेव्हलपमेंट झालंच नाही अजून. डेव्हलपिंग म्हणजे त्यांचा डेव्हलपमेंट होतो आहे, त्यांची इन्कम आता वाढती आहे. आणि डेव्हलप्ड म्हणजे ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तरीही पैसा उडतो. तर इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे. मग डेव्हलपिंग कंट्रीचा सर्वात मोठा चॅलेंज काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी जास्त नसते. आता प्रॉब्लेम काय? मोठ्या बिझनेसेसला तुम्हाला जर इन्व्हाइट करायचं आहे तुमच्या देशामध्ये की तुम्ही या आमच्या देशात बिझनेस करा, तर त्यांचा पहिला प्रॉब्लेम असतो तुमच्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. ते म्हणतील की आम्ही तुमच्या देशात येऊ, पण आम्हाला फॅसिलिटी तरी द्या बिझनेस करण्यासाठी, चांगले लेबर्स द्या, स्किल्ड लेबर्स द्या, रोड कनेक्शन्स चांगले द्या आम्हाला, ज्यामुळे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आम्हाला सोपी जाईल. त्याच्यानंतर टॅक्सेशनमधून सूट द्या, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी द्या, वॉटर फॅसिलिटीज द्या. अशा भरपूर जे काही फॅसिलिटीज आहेत ती एखाद्या बिझनेसला एस्टॅब्लिश करण्यासाठी लागत असते. मग इंडियासारख्या देशांना एवढं सगळं पूर्ण देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देणं शक्य नाही आहे.
मग कोणताही बिझनेस कुठेही स्टार्ट झाला आणि ते फॅसिलिटी मागत असतील तर एवढी व्यवस्था आपल्याकडे नाही आहे सध्या तरी. मग काय करायचं? मग स्पेशल इकॉनॉमिक झोन नावाचा कॉन्सेप्ट हा लक्षात आला. दुसऱ्या देशातही असंच होतं, आपल्या देशात सुद्धा स्पेशल इकॉनॉमिक झोन आणण्यात आला. स्पेशल इकॉनॉमिक झोनचा फायदा काय होतो की एखादा परिसर निवडला जातो, एखादा झोन निवडला जातो गव्हर्नमेंटकडून आणि तो स्पेसिफिक झोन बिझनेस पर्पजसाठी वापरला जातो. आणि मोठ्या मोठ्या बिझनेसेसला लोकल किंवा फॉरेनचे ह्यांना इन्व्हाइट केलं जातं की तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही बिझनेस करा. तुम्हाला ज्या काही फॅसिलिटीज लागतील त्या टोटल फॅसिलिटीज आम्ही ह्या परिसरात तुम्हाला पुरवू शकतो. शिवाय गव्हर्नमेंट टॅक्सेशनमधून सुद्धा काही सूट या बिझनेस ऑर्गनायझेशनला देते. तर त्याच कॉन्सेप्टच्या अंडर सेक्शन 80IEB मध्ये काय सांगितलेलं आहे की एखादा बिझनेस ऑर्गनायझेशन, एखादा फर्म जर स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये तयार झालेला असेल, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये बिझनेस करत असेल आणि तो 1 एप्रिल 2005च्या नंतर एस्टॅब्लिश झालेला असेल तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला इन्कम टॅक्समधून सूट आहे. त्याच्यात त्या बिझनेस ऑर्गनायझेशन जेवढं काही प्रॉफिट कमवलं आहे त्या पर्टिक्युलर स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या अंडर तेवढं पूर्ण प्रॉफिट त्याला डिडक्शन म्हणून वापरता येईल. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सेक्शन 80IAC. काय म्हणतं सेक्शन 80IAC? सेक्शन 80IAC मध्ये काय सांगितलेलं आहे तर सेक्शन 80IAC सांगतं की प्रॉफिट अँड गेन्स derived by eligible startup from specified business on or after 1/4/2017. आता दुसरा सर्वात मोठा चॅलेंज जो डेव्हलपिंग कंट्रीजचा असतो तो असतो बिझनेस ऑर्गनायझेशनची संख्या. एक जर बिझनेस ऑर्गनायझेशन सुरू होत असेल तर तो बिझनेस ऑर्गनायझेशन मोठं होण्यासाठी वेळ लागतो आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लहान म्हणजे छोट्या स्तरावर होत असते. स्टार्टअप्स म्हणजे असे बिझनेस ऑर्गनायझेशन ज्यांच्याकडे आयडिया आहेत बिझनेस करण्यासाठी पण ते अजून छोट्या स्तरावर आहेत. हळूहळू त्या कंपन्या मोठ्या होतील. या जगातील जेवढ्या काही टॉप कंपन्या दिसत आहेत तुम्हाला आज त्या कधी ना कधीतरी एकेकाळी छोट्या होत्या, त्या स्टार्टअप होत्या. मग स्टार्टअप बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रमोट करण्यासाठी म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशन्स मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू व्हाव्यात, छोट्या स्तरावर का होईना पण त्या उद्या चालून मोठ्या होऊ शकतात, अशा बिझनेस ऑर्गनायझेशन्सला स्टार्टअप्स म्हणतात. मग एखादा स्टार्टअप जर चालू करत असताल आणि स्टार्टअपमधून जो काही प्रॉफिट होत असेल आणि तो जर स्टार्टअप 1 एप्रिल 2017च्या नंतर सुरू झाला असेल तर त्याच्या पूर्ण प्रॉफिटला आणि गेनला तुम्ही डिडक्शन म्हणून वापरू शकतात. हे कशासाठी आणलेली आहे ही स्कीम तर जर एखादा बिझनेस ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होत असेल तर तो उद्या हजारो लोकांना रोजगार देऊ शकतो आणि त्यामुळे देशाची इन्कम वाढू शकते. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रमोट करण्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी सेक्शन 80IAC मध्ये काय करण्यात आलं, त्यांच्या प्रॉफिट आणि गेनला डिडक्शन्समध्ये म्हणजे इन्कम टॅक्समधून डिडक्शन देण्यात आलं. नेक्स्ट आहे सेक्शन 80IBA. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे सेक्शन 80IBA काय म्हणतं, प्रॉफिट अँड गेन्स डेराइव्ड बाय SSE फ्रॉम द बिझनेस ऑफ डेव्हलपिंग अँड बिल्डिंग अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट्स. मग असा एखादा बिझनेस असेल जो कमी किमतीमध्ये घर बांधून देत असेल. अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट्स असतात, गव्हर्नमेंटचे सुद्धा असतात. अफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या स्तरावर. तर ह्याच्यामुळं काय होईल, देशामध्ये घरांची संख्या वाढेल. जर असे बिझनेस ऑर्गनायझेशन पुढे येतील की जे स्वस्तामध्ये घर बांधून देत असतील तर त्याच्यामुळे काय होईल, लोकांकडे पक्के घर होऊन जातील. आपल्या देशाचा महत्त्वाचा प्रॉब्लेम काय की आपल्या देशामध्ये अजूनही बऱ्याच लोकांकडं पक्के घर नाही आहेत. मग चांगल्या क्वालिटीचे पक्के घर जर कमी पैशामध्ये जर बनत असतील तर त्यामुळे उद्या चालून देशाचाच फायदा आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटने काय केले, टॅक्स डिपार्टमेंटनं काय केले, सेक्शन 80IBA मध्ये काय म्हणतंय की ते जर एखादा असा बिझनेस असेल जो अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट जर चालू करत असेल तर त्याचा जो काही प्रॉफिट आहे त्याला
डिडक्शन्स म्हणून वापरता येईल, त्याला इन्कम टॅक्समधून डिडक्शन भेटेल. पुढचा आहे सेक्शन 80 QQB, रॉयल्टी इन्कम ऑफ ऑथर ऑफ सर्टन स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ बुक्स. एक स्पेसिफाईड कॅटेगरी आहे, तुम्ही टॅक्स लॉ वाचलं तर त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीत कळतील. जर त्या कॅटेगरीमधल्या प्रकारचं एखादं बुक तुम्ही बनवत असताल आणि तुम्ही त्याचे ऑथर असताल तर तुम्हाला पब्लिशरकडून जे काही पैसा भेटतोय ज्याला आपण रॉयल्टी म्हणतो, तर ती रॉयल्टी तुम्हाला 3 लाख रुपयेपर्यंतच्या रॉयल्टीवर तुम्हाला डिडक्शन भेटू शकतं. जास्तीत जास्त 3 लाख रुपयाचं डिडक्शन तुम्ही घेऊ शकतात. सेक्शन 80 RRB मध्ये काय म्हणलेलं आहे, अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हु इज अ पेटेंट अँड इज इन अ रिसिप्ट ऑफ इन्कम बाय वे ऑफ रॉयल्टी इन रिस्पेक्ट ऑफ पेटेंट रजिस्टर्ड ऑन ऑर आफ्टर 1/4/2003. समजा तुम्ही एखादी वस्तू बनवली असेल, एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल, असे काहीतरी एखादा प्रोडक्ट तुम्ही तयार केला असेल, ज्याच्यावर एखादी कंपनी तुमचा प्रोडक्ट किंवा तुमचा तो जी वस्तू आहे ती वापरून पैसा कमवते, बिझनेस करते आणि त्याच्या बदल्यात, त्या प्रोडक्टच्या बदल्यात कंपनी तुम्हाला रॉयल्टी देत असेल, तर तशा रॉयल्टीवर सुद्धा तुम्हाला 3 लाख रुपयेपर्यंतची सूट आहे पेटेंटवर. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन डेपॉझिट इन सेव्हिंग बँक अकाउंट, तुमचं जे काही सेव्हिंग अकाउंट असेल तुमचं बँकेमध्ये, तर त्याच्यावर जर व्याज भेटत असेल तर 10,000 रुपये प्रति वर्षापर्यंत तुम्ही त्याच्यामधून डिडक्शन घेऊ शकतात. हे फक्त इंडिव्हिज्युअल आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली लागू आहे. सिनियर सिटीजनला हा नियम लागू नाही आहे. सिनियर सिटीजनला कोणता नियम लागू आहे, सेक्शन TTBचा. त्याच्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत डिडक्शन तुम्ही घेऊ शकतात. सिनियर सिटीजनला 50,000, इंडिव्हिज्युअल आणि HUFला किती आहे, 10,000 रुपये प्रति वर्षाप्रमाणे तुम्ही डिडक्शन घेऊ शकतात. सिनियर सिटीजन सेव्हिंग अकाउंट असेल किंवा FD अकाउंट असेल तर प्रतिवर्ष 50,000पर्यंत डिपॉझिटमधून इंटरेस्टमधून सूट घेऊ शकतात, डिडक्शन घेऊ शकतात. सेल्फ सफरिंग फ्रॉम डिसॅबिलिटी, सेक्शन 80U काय म्हणते, जर एखादा व्यक्ती असेल ज्याला डिसॅबिलिटी असेल तर तो 75,000पर्यंत सूट घेऊ शकतो डिडक्शनमधून. इंडिव्हिज्युअल सफरिंग फ्रॉम अ फिजिकल डिसॅबिलिटी, एखादा व्यक्ती आहे ज्याला फिजिकल डिसॅबिलिटी असेल, ब्लाइंडनेस असतील किंवा मेंटल ट्रीटमेंट त्याचा वगैरे काही चालू असेल, तर तो वर्षाचा 1,25,000पर्यंतचं डिडक्शन घेऊ शकतो. तर हे सेक्शन्स आहेत सेक्शन 80. तर आपण डिस्कस केलेत सेक्शन 80C पासून 80U पर्यंतचे सगळे डिडक्शन्स. ठीक आहे. जे काही महत्त्वाचे डिडक्शन्स आपल्याला हवे होते ते सगळे डिडक्शन्स आपण टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करून इथं डिस्कस केलेले आहेत. तर आपला जो चॅप्टर 3 आहे डिडक्शन्स फ्रॉम टोटल इन्कमचा, तो आपण इथं संपवतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरसोबत भेटूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.